गॅझेट म्हणजे काय? सरकारकडून अधिकृतपणे प्रकाशित होणारे राजपत्र. यात शासनाचे आदेश, अधिसूचना, कायदे, नियम, अध्यादेश, सरकारी नेमणुका, निवडणुकीचे जाहीरनामे तसेच आरक्षण किंवा जात वर्गवारी यासारख्या अधिकृत घोषणांची नोंद केली जाते. गॅझेट हे सार्वजनिकरित्या कायदेशीर पुरावा मानले जाते. उदाहरणार्थ आरक्षण, जात इत्यादी. आपण पुढे पाहत आहोत गॅझेटचा इतिहास. ब्रिटिश काळात भारतात राजकीय व कायदेशीर अधिसूचना जाहीर करण्यासाठी गव्हर्नमेंट गॅझेट सुरू करण्यात आला. सर्वात जुना उल्लेख कलकत्ता गॅझेट 1984 पासून हा भारतातील पहिला अधिकृत गॅझेट मानला जातो. नंतर बॉम्बे, मद्रास इत्यादी प्रांतांनी आपापले गॅझेट सुरू केले. 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर प्रत्येक राज्याने व केंद्र सरकारने स्वतःचे गॅझेट प्रकाशित केले. प्रकारे या परंपरेनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादीमध्ये आहे. गॅझेटमध्ये कोणत्या नोंदी होतात? गॅझेटमध्ये सरकारकडून अधिकृतपणे प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टी, नवीन कायदे व अध्यादेश, शासकीय अधिसूचना व आदेश, सरकारी अधिकारी व कर्मचारी नियुक्त्या, राजीनामे, पदोन्नती, निवडणुका, जाहीरनामे व निकालाची अधिसूचना, शासनमान्य शाळा, कॉलेज, संस्था मान्यता, आदेश, न्यायालयीन आदेश, अधिसूचना, प्रकाश सूचना, सरकारी करार, लिलाव, मालमत्ता हस्तांतरण, अधिक बजेट व अनुदाने, आरक्षण, जातीचे याबद्दल गॅझेटचे महत्त्व. एखाद्या गोष्टीला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी ती गॅझेटमध्ये छापली गेली पाहिजे. न्यायालयात पुरावा म्हणून गॅझेटची नोंद ग्राह्य धरली जाते. नागरिकांना सरकारचे नियम समजण्यासाठी हे माध्यम सर्वात विश्वसनीय मानले जाते. गॅझेटचे महत्त्व झाल्यानंतर थोडक्यात गॅझेट म्हणजे सरकारी राजपत्र. याची सुरुवात ब्रिटिशांनी 1784 मध्ये केली. स्वातंत्र्यानंतर केंद्र व राज्य सरकारे स्वतःचे गॅझेट काढतात. यात कायदे, नियम, आदेश, नियुक्त्या, आरक्षण, निवडणुका इत्यादी अधिकृत नोंदी प्रकाशित होतात. हे सार्वजनिकरित्या कायदेशीर व मान्यताप्राप्त दस्तऐवज मानले जाते.